बाहेर परदेशात देखील ऑर्किड हॉटेलची सगळी चेन आहे आणि डॉक्टर इंदिरा व्यंकटेश कामत यांची मुलाखत घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि आपण अजून देखील ऑर्किड हॉटेल पाहणार आहोत। प्रेक्षक आपण ऑर्किड 5 स्टार हॉटेलला आलेलो आहोत आणि इको हॉटेल म्हणून या हॉटेलची ओळख आहे आणि डॉक्टर इंदिरा व्यंकटेश कामत यांनी जोडली आहे ऑर्किड हॉटेल आणि इको फ्रेंडली हॉटेल का तर पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही असा यामागचा उद्देश आहे आणि अशी ही अभिनव संकल्पना डॉक्टर इंदिरा व्यंकटेश कामत यांची आहे। तर आज आपण ऑर्किड हॉटेलला हॉटेलला पोहोचणार आहोत। फार उत्तम असं हे सगळ्या पर्यटकांचा आवडतं असलेलं हॉटेल आहे, पंचतारांकित आहे आणि आता त्यांची नवीन जीवा हे नाव घेऊन त्यांनी नवीन हॉटेल सुंदर असं कार्यक्रम आपण पाहू शकतो आणि हे फार इको फ्रेंडली हॉटेल म्हणून प्रसिद्ध आहे कारण याच्यामध्ये जे पाणी आहे ते रिसायकल होतं, रियूज होतं आणि अशी खासियत आहे। प्रत्येक गोष्ट या हॉटेलमध्ये प्रत्येक गोष्ट पर्यावरण पूरक आहे, पर्यावरणाचा कुठल्याही प्रकारचा ऱ्हास होऊ नये याची या हॉटेलतर्फे काळजी घेण्यात येते आणि आपण ते सुंदरसं कार्यक्रम पाहतो आणि प्रशस्त अशी लॉबी आहे। कुठलेही भारतातले किंवा भारतामध्ये पर्यटन जे आहे या लॉबी आणि त्या हॉटेलला खूप प्रसन्न होतात आणि आनंदात आहे। पंचतारांकित हॉटेल द ऑर्किड हे इको फ्रेंडली हॉटेल आहे आणि इथे सगळ्या देशभरातून तसं विविध देशातून याला पारितोषिकं मिळालेली आहे आणि आपण ही सगळी पारितोषिकं या सगळ्या ट्रॉफीज इथे पाहू शकतो। ग्रीन हॉटेलियर ऑफ द इयर 1999 अवॉर्ड मिळालेला आहे। द ऑर्किड अँड इको हॉटेल हा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अवॉर्ड मिळालेला आहे, ब्रिटिश ट्रॅव्हल अवॉर्ड मिळालेला आहे, तसंच पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राजीव गांधी पर्यावरण भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे। असे बरेच पुरस्कार या हॉटेलला लाभलेले आहेत। प्रेक्षक हो आपण द ऑर्किड हॉटेलमध्ये आता लिफ्टमधनं वर चाललेलो आहे आणि फार असा उत्कृष्ट नजारा आपण पाहू शकतो कारण कारंजा जो आपण खाली पाहिला तो वरून पाहताना फार आनंद होतो आणि इको फ्रेंडली हॉटेल असल्यामुळे फार ग्रीनरी आपल्याला ह्या हॉटेलमध्ये पाहतो। आपण दलाई लामा या सूटमध्ये आलेलो आहोत आणि या सूटची खासियत काय आहे हे जाणून घेऊया ज्ञानेश यांच्याकडून। नमस्कार। हां
हा दलाई लामा सूट आम्ही इकडे केलेला आहे. या रूम मध्ये स्वतः दलाई लामा राहिलेले आहेत म्हणून आम्ही या सूटला दलाई लामा सूट असं नाव दिलेलं आहे. या रूमची खासियत म्हणजे या रूमचं सगळं फर्निचर आपण रबर वूड या मटेरियल पासून बनवलेलं आहे. तसंच पंबा पॅनल आहे आपल्याकडे, मास्टर कंट्रोल पॅनल आपण म्हणतो. या पॅनलमध्ये आपण एनर्जी सेव्हिंग स्विच केलेला आहे, इको स्विच म्हणून. तो स्विच आपण ऑपरेट केला की 2 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर अप होतं, त्यामुळे आपली लाईटची बचत होते. तसंच मटेरियल आहे ते रबर वूडचं आहे फर्निचर. तर या ना आतमध्ये. वाव, प्रेशियस आहे रूम. मास्टर बेडरूम आणि ओके हा वॉशरूम आहे. बेसिन मध्ये पण आपण स्पेशल टाईपचे एरिएटर्स यूज केलेले आहेत. त्यामुळे आपलं ना 50% पाणी आहे ना सेव्ह होतं. अशा अनेक इको फ्रेंडली आपण ऍक्टिव्हिटीज या हॉटेलमध्ये केलेल्या आहेत. लॅविश बाथरूम पण आहे. स्पेशियस रूम पण आहे, खूप छान आहे. आणि आपण पाहू शकतोय इथे दलाई लामा जेव्हा आलेले तेव्हाचे फोटोग्राफ्स आहेत विठ्ठल कामत सरांसोबत. दिस रूम इज ब्लेस्ड बाय हिज हॉलिनेस दलाई लामा. हा कन्सेप्ट डॉक्टर सरांनी, डॉक्टर विठ्ठल व्यंकटेश कामत या सरांनी केलेला आहे आणि आम्हाला तो अजून 100 शाळांमध्ये सुद्धा करायचा आहे. ह्याच्यामध्ये आम्ही मिरच्या, काकडी, टोमॅटो अशी छोटी छोटी झाडं लावलेली आहेत. तुम्ही बघू शकता. हे छोट्याशा जागेत आपल्याला हे काम करता येतं. डोनट्स आहेत जे आपण पाहू शकतो आणि लहान मुलांसाठी जे खास केक्स आहेत ते मला फार आवडते. म्हणजे आय थिंक ते डोनट्स ते खूप सुंदर सजावटी केलेली आहे. असं हे बेकरी शॉप. व्हेरायटीजबद्दल सांगूया ना आपण. फोटो करू. प्रेक्षक आपण पाहतोय द ऑर्किड हॉटेलमध्ये काय काय ॲम्युनिटीज दिल्या जातात रूममध्ये. त्याच्यामध्ये सरांनी मेन्शन केलं त्याप्रमाणे वुडन हँगर आहेत जो फार प्रसिद्ध असा आहे. तसंच चप्पल दिली जाते म्हणजे सॉफ्ट आहे ती फार. त्याच्यानंतर कंगवा म्हणजेच कंगवा आहे, ब्रश आहे आणि शॅम्पू बॉटल्स आहेत आणि हे सगळे एक इको फ्रेंडली बॅग देखील आहेत ज्या इको फ्रेंडलीसाठी ऑर्किड हॉटेल प्रसिद्ध आहे. या ॲम्युनिटीजमुळे हॉटेल प्रसिद्ध आहे.
नमस्कार. हा आमचा वर्मी कंपोस्ट प्लांट आहे. हे आमचे मलंबा आहे. या मलंबा हॉटेलमध्ये जो जमा होणारा ओला कचरा असतो त्याच्यावर पण आम्ही प्रक्रिया करतो आणि त्या कचऱ्यापासून आम्ही खत बनवतो. त्याला आम्ही कंपोस्ट म्हणतो. कंपोस्ट अवेअरनेस आम्ही वर्षातनं एकदा सेलिब्रेट करतो. 7 दिवस तो चालतो. त्यामध्ये आम्ही बाहेरच्या गेस्टला पण बोलवतो. त्यांना आम्ही आमचं कंपोस्ट देतो आणि जे तयार होणारं आमचं कंपोस्ट आहे ते आमची हॉटेल्सची गार्डन आहे. मरीन लाईनला आहे, बँड्राला आहे, आमची इन हाऊस आउटसाईड गार्डन्स आहे, तिकडे आम्ही ते वापरतो. म्हणजे आमचा ओला कचरासुद्धा आम्ही रिसायकल करतो, रियूज करतो आणि तो पर्यावरणासाठी आम्ही हे करतो. हे आमचे पीट्स आहेत, त्याच्यामध्ये तो आमचा कचरा मेंटेनन्स आम्ही इन हाऊसच करतो. काही बिघाड वगैरे झाला, रिपेअरिंग आम्ही रिपेअरिंग इन हाऊसच करतो. आमची टीम आहे. किती पाणी हे जीवन आपण म्हणतो आणि सध्याच्या काळात पाण्याचं महत्त्व खूप आहे. बघता पाऊस पण सध्या 1 महिना पुढे जातो. चक्र पण हे आम्ही 97 पासून ही डॉक्टर सरांची प्रॅक्टिस आहे ती आम्ही करतो. आपण जर अगदी हॉटेलच्या कॅफेटेरिया पोर्शनमध्ये आलेलो आहोत आणि आपण पाहू शकतो इथे आता लंचसाठी सगळ्यांची लगबग सुरू आहे. सगळे शेफ्स आणि वेटर रेडी आहेत सगळ्यांना जेवण, ताजं जेवण, सुंदर जेवण सर्व करण्यासाठी. छान इथे आय थिंक पालक पनीर आहे. आजचा मेनू खूप सुंदर आहे. व्यंजन आहे आणि पनीरच्या भाज्या आहेत, तसंच राईस आणि बाकी स्वीटसुद्धा आहे, सलाड्स आहेत. इथे बसून जेवायला वातावरण इतकं सुंदर आहे. खूप कमी लाईट्सचा वापर करून आणि असे सुसज्ज फर्निचर, इको फ्रेंडली फर्निचरचा इथे उपयोग करण्यात आलेला आहे. आणि कारंजाच्या बाजूला आपला लंच आणि डिनरसाठी एक मस्त वेन्यू आहे. आपण पाहू शकतो इथे वेगवेगळे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही डेलिकेसीज आणि डिशेस इथे संपले आहेत. आपका नाम वेज है ना? हाँ यस. परमजीत सर हमारे साथ है जो हमारे नमस्ते परमजीत जी, और वो हमें अपने कैफेटेरिया के बारे में ज़्यादा जानकारी जी. आज क्या क्या बना है खाने में? मैम आज सब्जी हंडी है, मछली दाल तड़का, आलू पालक है, शाही पनीर है, मशरूम कढ़ाई है. बहुत अच्छी तरह से हाइजीन मेंटेन किया जाता है. हाँ जी हाँ जी. ये कॉन्टिनेंट है. ये अपना नॉन वेज है. हाँ जी. ये मंगलोरियन चिकन करी है, ये अंडा करी है, इसमें ग्रीन पेपर सॉस है, ग्रिल चिकन इन हॉट सॉस है, ये चिकन बिरयानी. हाँ जी. और ये चाट काउंटर हमारा सबसे फेवरेट. ये हमारा चाट है. कितने लोग हैं यहाँ पर काम करने वाले? आप लोग सभी आपका स्टाफ होता है? सौ से ज़्यादा. आप कितने साल से हैं? और मेरे को यहाँ 27 साल हो गया. अच्छा. जब से ऑर्डर स्टार्ट हुआ तब से यहाँ पे. आपको कैसे लगता है यहाँ पे आपके सभी? ये घर पे ऐसा लगता है. हाँ. बहुत
अच्छा लगता है, अपने घर के जैसा ही लगता है। ये माहौल भी बहुत अच्छा है यहाँ पर, जहाँ हम पूरा मेहनत जो करते हैं वो दो टाइम खाने के लिए करते हैं और इतना खूबसूरत जगह पे हमें को खाना मिला है, तो बहुत बहुत शुक्रिया। थैंक यू। 200 ते 250 वर्ष जुन्या वस्तू आहेत. अच्छा. प्रेक्षक हो, द ऑर्किड हॉटेल या इको फ्रेंडली हॉटेलमध्ये आपण आलेलो आहोत. आता जो विभाग आहे तो आहे म्युझियमचा. डॉक्टर विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत यांनी जो उल्लेख केला 2 म्युझियमचा, त्यापैकी एक म्युझियम आता आपण बाहेरून पाहू शकतोय. 250 वर्ष जुनी अशा सगळ्या अँटिक वस्तू सर जगभरात फिरलेल्या आहेत आणि त्यांनी या अँटिक वस्तू जमवलेल्या आहेत. त्यांचा हा छंद आहे, त्यांची ही आवड आहे आणि अशा प्रकारच्या फार असामान्य अशा इथे काही वस्तू आपण पाहू शकतो. आणि पर्यटक देखील ज्या हॉटेलमध्ये या स्टेला येतात तेव्हा हे सगळ्या ह्या संग्रहालयाला भेट देतात. खूप सुंदर इथे पाहू शकतो आपण सगळ्या अँटिक वस्तू ज्या आपणही कोणी पाहिल्या नसतील. म्हणजे जी कटलरी असते किंवा विविध हॉटेल्समध्ये स्वागतासाठी ज्या वस्तू असतात त्यांचं देखील इथे प्रदर्शन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आपण इथे पाहू शकतो. पूर्वीच्या काळीचे दिवे, लांबट दिवे वगैरे देवळांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ते देखील इथे आपण पाहू शकतो. आणि किचनमधल्या ज्या गोष्टी आपण नेहमी पूर्वीच्या काळी ज्या आपण उपयोगात आणायचो ते देखील इथे आहेत. विविध प्रकारच्या लहान मुलांच्या वस्तू देखील इथे आहेत. चुन्याच्या डब्या चुन्याच्या डब्या आहेत, किती सुंदर आहेत. म्हणजे राजा महाराजांच्या काळामध्ये ज्या चुन्याच्या डब्या विविध प्रकारे उपयोगात आणल्या जायच्या त्यांचा संग्रह इथे आहे. त्यानंतर आपण पाहू शकतोय हातातील काठीची आणि पालखीची इथे आहेत काही. हाताची मूठ आहे. वा, म्हणजे ज्या वृद्ध वयस्कर लोक जे काठ्या वापरायचे त्याच्या ज्या काठीला आहे सुंदर घोडे किंवा हरिण अशांचं हत्ती असे सुंदर प्रकारे इथे त्याने दाखवलेले आहे. आणि किती सुबक असं कोरीव काम केलेलं आपल्याला या वस्तूंमध्ये पाहता येत आहे. एक थोडासा भाग आपल्याला या लेखात पाहायला मिळाला. हे अभिषेकाचं पात्र आहे. अच्छा, देवमूर्तींवर म्हणजे आपण नेहमी देवळांमध्ये शिवलिंगांमध्ये जो अभिषेक करतो ती भांडी इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर.